बागेश्वर बाबांचा बागेश्वर बाबांचा बागेश्वराचा बाबांचा निषेध असो बागेश्वर बाबांचा निषेध असो ढोंगी बाबाचा निषेध असो निषेध असो ढोंगी बाबाचा निषेध असो निषेध असो निषेध असो। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी जे अपशब्द वापरले त्याचा आम्ही निषेध करतो व कलेक्टर साहेबांना अशी विनंती करतो की जे खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज सर्वजण वीरेंद्र महाराजांचा धिक्कार करून त्यांना त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून आम्ही आज निवेदन देत आहोत। नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जे बागेश्वर बाबांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे वक्तव्य केलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो खोटा इतिहास त्या ठिकाणी मंचावरून सर्व जनतेला सांगितलेला आहे आणि त्या मंचावर स्वतः मुख्यमंत्री होते, बरेचसे नेते मंडळी होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान या महाराष्ट्रामध्ये काही माणसांकडून काही जणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे। याला कुणीही खपून घेतले जाणार नाही। आज आम्ही नांदेड शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने बागेश्वर बाबा यांचा निषेध करतो आणि आज कलेक्टर ऑफिसलाही आम्ही सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनही या ठिकाणी दिलेलं आहे की अशी वक्तव्य पुढील काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कोण्याही नेत्याकडून किंवा महापुरुषांचा अपमान जो होतोय तो होता कामा नये, त्याचं निवेदन आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिलेलं आहे। बागेश्वर यांनी माफी मागितलेली आहे, काय सांगता? आता संपूर्ण मीडियामध्ये त्या ठिकाणी त्यांनी जे काय छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे वक्तव्य केलेलं आहे ते संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून गेलेलं आहे। खरं तर पहिलं वक्तव्य करायचं आणि नंतर माफी मागायची ही मला वाटते की पहिलं वक्तव्य करतानाच त्यांनी विचार केला पाहिजे होता। कारण आपण बघतो मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये वारंवार महापुरुषांचा अवमान या ठिकाणी होताना दिसतोय आणि अवमान करायचा आणि नंतर त्या वक्तव्याचं माफी मागायची ही प्रथा कुठंतरी महाराष्ट्रामध्ये बंद झाली पाहिजे।